अजित पवार 2 वर्षांनंतर गोविंद बागेमध्ये गेले। शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शरद पवार आणि अदानी एकाच गाडीतून गोविंद बागेमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार तब्बल 2 वर्षांनंतर गोविंद बागमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य। शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार यांच्या AI सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा शरद पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळी शरद पवार आणि अदानी एकाच गाडीतून गोविंद बागमध्ये दाखल झाले, तर अजित पवार सुद्धा या ठिकाणी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। तब्बल 2 वर्षांनंतर ते गोविंद बागमध्ये आल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? याआधी 2023ला अजित पवार हे गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि आज तब्बल 2 वर्षानंतर अजित पवार हे काकांच्या घरी गेलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये होते आणि AI सेंटरचं उद्घाटन जे आहे ते गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। ज्या कार्यक्रमात आपण पाहिलं की शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेल्या होत्या आणि आता तो कार्यक्रम आटोपल्यानंतर गोविंद बागमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये स्वतः गौतम अदानी, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या सगळं पवार कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहे आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आता या ठिकाणी सुरू झालेला आहे। पण तब्बल 2 वर्षानंतर अजित पवार हे पुन्हा एकदा गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवारांच्या गेलेले आहेत। त्यामुळे दिवसेंदिवस पवार कुटुंबियातला जो गोडवा आहे, जवळीक आहे, ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमधून पाहायला मिळते। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धनुष्यबाणाचे बटन दाबल्यास स्वर्गात जाणार, शहाजी पाटील यांचा हा अजब दावा करण्यात आलाय। दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचा, शहाजी पाटील यांनी जहरी टीका केली आहे। मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण दाबला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे, नरकात तुम्हाला देव घेत नाही। स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही। आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे, नाही त्यात राम नाही, तुमच्यात नाही। त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी, ते ऐकत असेल तिकडे, त्याला बरोबर घेऊ नको रे, पांढऱ्या पायाचा अजिबात त्याला बरोबर घेऊ नका। ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे। माझी बी जी माती मोजू नको, माझ्या माती आहे नाला लागून रे, चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।